दोन चार जण उभे राहा. तुम्ही देताय का माती? दोन तीन जण उभे, यांना उभं करा. नमस्कार. आपल्याकडे एक दिंडी आहे जी शहापूर तालुका नेवासावरून आली आहे. ते आषाढी एकादशी निमित्त शहापूर तालुका नेवासावरून पंढरपूरला चालले आहेत. त्यांचा काय अनुभव आहे, कसा त्यांचा उत्साह आहे, ऊर्जा आहे, 2 मिनिटं आपण जाणून घेऊ. त्यांचे जे मुख्य महाराज त्यांच्याकडून. हो, आम्ही शहापूरवरून 15 वर्षापासून दिंडी भैरवनाथ मंदिराची आम्ही करीत असतो. आमच्या तिथे जागरूक देवस्थान शहापूरचं भैरवनाथचं असल्यामुळं आमचे 200 वारकरी प्रत्येक वर्षी दिंडीमध्ये असतात आणि चांगल्या प्रकारे आमची आणि सोय जेवणाची होते, कीर्तन होते, कार्यक्रम होते आणि आनंद चांगल्या पद्धतीने आम्ही इकडं लुटतो आणि चांगलं वातावरण आहे. इकडचा परिसर पण चांगला आहे व या ठिकाणी 10-12 दिवस आनंद लुटण्याचा सोहळा आम्ही चांगल्या पद्धतीने आम्ही पार पाडतो. याच्यामध्ये खूप आनंद आम्हाला मिळतो आणि विठ्ठलाच्या भेटीसाठी आम्ही निघल्यामुळं आम्हाला ओढ विठ्ठलाची लागलेली आहे. त्यामुळं सगळे वारकरी एकदम आनंदात जातात, आनंदाने वारी करतात, एकदम शिस्तीत चालतात. सगळ्या प्रकारे एकही वारकरी नामचिंतनामध्ये चालतो. नाम घेतल्यामुळं त्यांना पण त्यांचं फळ आणि मिळत असतं. अशा प्रकारे आम्ही वारीचा आनंद लुटतो. आणि नेवासा माऊलीचं गाव आहे. माऊलीच्या गावामुळं आम्हाला आमच्या परिसरामधून माऊलीच्या गावामधून बऱ्याचशा दिंड्या निघत असतात. सर्व परिसरातील माऊलीच्या दिंड्या आमच्या इकडे येत असतात. एवढा आनंद आमच्या दिंडीमधला सोहळ्याचे लोक आणि सगळे लुटत असतात. अशा प्रकारचा सोहळा हा जीवनामध्ये एकदाच येत असतो आणि ह्या जीवनाचा सोहळा लुटण्यासाठी सगळे आनंदाने घेत असतात. सगळेच खरं पांडुरंगाचं सुख पाहण्यासाठी हे लोकांनी इकडे येत असतात आणि तो सगळ्यांच्या वाट बघत असतो. वाट पाय उभा भेटीची आवडी, कृपळूचा तडी होता वेळ, सगळ्या भक्ताची आपली तो वाट बघत असतो. त्याच्यामुळे तो आतुर झालेला असतो. कधी आणि आपले भक्त या वाटाने येतील आणि आपली भेट घेईल अशी त्याला ओढ लागलेली असते आणि वारकऱ्यांना पण या पांडुरंगाची ओढ लागलेली असते. अशा पद्धतीने वारकरी पण चालतात. सगळ्या दिंड्या पण आनंद लुटतात, सगळे वारकरी पण आनंदी चालतात. अशा प्रकारे आम्ही आनंद लुटतो. माऊली, आषाढी एकादशीला आणखीन एक नाव आहे. काय नाव आहे? देवशयनी एकादशीला विष्णू काय करतात? योग निद्रा. आपले प्रिय लाडके देव विष्णू, पांडुरंग, विठ्ठल हे योग निद्रा घेतात. किती महिने घेतात? 4 महिने. त्याला काय म्हणतो आपण? जागृत तत्पर. कार्तिकेला 4 महिन्याची विश्रांती योग. आपले लाडके भगवान पांडुरंग विठ्ठल हे पुन्हा कार्तिक एकादशीला जागृत होऊन पृथ्वीचा भार सांभाळतात. तोपर्यंत देवाधिदेव महादेव श्रावण महिना सुरू होतो, ते येतात आणि ते सृष्टीचा सांभाळ करतात. एकूण किती एकादशी आहेत वर्षात? 24 एकादशी. असा एकादशी नाव सांगता येईल का? कामिका, परिवर्तनी, आषाढी, मोहिनी एकादशी, मोहिनी, कामिनी, मोहिनी, परिवर्तनी, आषाढी, निर्जला एकादशी, कार्तिकी एकादशी. ठीक आहे. कोणत्या नदीच्या किनारे देहू आणि आळंदी आहे? इंद्रायणी. बरं, आळंदीचं आणखीन एक नाव काय? देवाची आळंदी, अलंकापूर. बरं, ज्ञानेश्वर महाराजांची समाधी कुठे आहे? आळंदी. जन्मस्थान कुठे आहे? आपेगाव. कुठे आहे? पैठण. पैठणला कोणाची समाधी आहे? एकनाथ महाराजांची समाधी आहे. बरोबर आहे. एका रंजले गांजले त्यासी म्हणायचं आपले कोणी म्हणलंय? संत तुकाराम. बरोबर आहे. एका रंजले गांजले त्यासी म्हणायचं आपले. वृक्षवल्ली आमास्वारे कोणी म्हणलं होतं? तुकाराम महाराज. बरोबर. बरं, आता विष्णूंची आणखी एक यात्रा सुरू झाली आहे. त्याचं नाव माहिती आहे का? जगन्नाथ यात्रा सुरू झाली. जगन्नाथ यात्रामध्ये त्यांचे 2 सिबलिंग, एक जे आहे तर बलराम आणि सुभद्रा, 3 रथ त्या ठिकाणी निघतात आणि मोठी भव्य दिव्य यात्रा आहे. आपल्या महाराष्ट्रातली यात्रा सुद्धा भव्य दिव्य मोठीच आहे.
पंढरपूरला कोणती नदी आहे महाराज? चंद्रभागा. चंद्रभागा, बरोबर आहे, चंद्रभागा आहे. ओके, धन्यवाद. जय हरी विठ्ठल.